साधारणपणे पिक्चरला किती बजेट जाईल? खेड्यामध्ये पाहिजे. हा बजेट आपण पिक्चर हिशोबाने लावली काय अडचण नाही. तरी पण काय अंदाज काय? नाही आता ते डिपेंडिंग करतं, कारण स्क्रिप्ट कशी आहे, कारण कसं असतं स्क्रिप्ट लोकेशन काय आणि शक्यतो आपण खेड्यातले लोकेशन होणार आहे. बर त्या हिशोबाने आपण आमच्या शेवट आपण काय करणार आहे, ह्याच्यापेक्षा आपण मार्केटिंगला पैसे जास्त लावणार आहे. समजा जर आपण इकडे 10 लाख लावणार तर मार्केटिंगला आपण 20 लाख लावणार. बर आपण तुमचा का अंदाज काय बोलतो की बाबा किती बजेट पर्यंत आपला पिक्चर होऊन जाईल असं तुम्हाला वाटतंय फिल्म? आपल्याला कसं मिळतं का, आपल्याकडे ते कलाकार मेन आपल्याकडे बजेटला चुना तो कलाकाराचा लागतो. बरोबर आहे. तर आता आपल्याकडे ते सिरियलला काम करणारे, मराठी पिक्चर मध्ये काम करणारे जवळजवळ 90% कलाकार हे आपण ऍग्रीमेंट आपलं असं बनवणार आहे की त्यांना आफ्टर पे म्हणजे ज्या आपल्या प्रॉफिट मध्ये त्यांना पे करणार आहे. बर आणि तसे कलाकार सगळे तयार आहेत आपल्याकडे. माझ्या जवळजवळ 10-15 दिवसांत सगळं बोलणं झालंय. होय. त्यामुळे तो आपला जवळजवळ 90% आपलं बजेट वाचणार आहे. मग तो आपण त्यांना फक्त येणे जाणे राहणं जेवण एवढंच फक्त खर्च करणार आहे. म्हणजे जो आपला 50 लाखाचा बजेट आहे तिथं आपण 5 लाखामध्ये काम करणार. बाकीचे आहे ना त्यांना त्यांचं अगदी माझं तर समजा डायरेक्टर आहे, डायरेक्टरला आपल्याला 5 लाख मिनिमम आपल्याला पे करावं लागतं. बर तर डायरेक्टर पण आपलं ऍग्रीमेंट जवळ कम्प्लीट झालं. काटाकीरचं डायरेक्टर आहे. हा त्याच्याबरोबर त्याला पण आफ्टर पेज ठरले सगळ्याच आणि तो फक्त येणं जाणं आणि फक्त राहणं जेवण एवढं फक्त खर्च करायला ठरलाय. बर मग तुम्हाला वाटतंय 20 दिवसात कम्प्लीट फिल्म होईल वाटतंय? 20 दिवसात तेवढं टाईट लावायचं आपण की काय सकाळी बरोबर 9ला काय रोल होणं आणि संध्याकाळी 9ला बरोबर टाकायचं. बर आपण बरोबर 12 तास शेड्यूल असेल आणि सगळ्यांना बरोबर सकाळी 8ला याच्यावर आलं पाहिजे. बर आणि पहिले आपण 8 दिवस त्यांची फुल प्रॅक्टिस घेणार आहे. मग राव मग आम्हाला 20 दिवस तुमचा करायला लागते काय नाही? मग आपण 20 दिवसामध्ये लाईव्ह बनणार आहे. आपल्याकडे 8 दिवस फुल प्रॅक्टिस घेणार आहे. आपण कलाकारांची अशी प्रॅक्टिस घेणार आहे की त्यांना पूर्ण पिक्चर दररोज एक प्रॅक्टिस होणार आहे. म्हणजे पूर्ण पिक्चर शूटिंगच होणार आहे ऑन कॅमेरा. बर आणि तेवढी प्रॅक्टिस घेतल्यानंतर डायलॉग वगैरे सगळे अगोदर तयार करूनच घेणार आहे आपण. बर आणि जे काटाकीर वगैरे त्यांनी जसं त्या टीम बरोबर आपण काम करणार आहे. त्यांनी त्यांचं दोघांना बर त्यामुळे त्यांनी मला सांगितलं कसं कसं करायचं, काय काय करायचं सगळं. बर 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 त्या हिशोबाने प्रॉपर प्लॅनिंग बनवलं. आम्ही जवळ 12 दिवस पुण्यामध्ये प्लॅनिंग बनवली होतं. अच्छा 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 बजेटपेक्षा ना डोकं जास्त चालवायचं आहे. कारण कसं बजेट ते खूप महत्वाचं आहे. मग त्यात मध्ये कसं असं रोल कसं असतील म्हणजे तुमच्या डोक्यात कसं आहे बाबा, कशा आधारित असतील किंवा काय? आम्ही विचार करायला की आम्ही एक कॉलेजवर तुम्ही आजारी वगैरे नाही का? हा फुल कॉमेडी विषय. हा कॉमेडी विषय कॉलेजमध्ये त्यामध्ये मेन कॅरेक्टर आमचे 5 असतील. बर बर 4 मित्र आणि एक शिक्षक. हा त्याच्यावर पूर्ण पिक्चर फिरेल. पण पिक्चर थोडा खतरनाक असणार आहे. होय. मग त्याच्यामध्ये थोडस बेवड्याज वगैरे काय तर दारुड्याज वगैरे काय तर रोल वगैरे असणार ना? सगळं बेवड्याच असणार आहे. ज्यांच्या पार्ट्या असणार आहे, ज्यांचं मतदान असणार आहे, निवडणूक आहे. कॉलेजमध्ये पण सगळं निवडणुका मतदान सगळं चालू असणार आहे. क्राईम असणार आहे, मारामारी असणार आहे, सगळ्याच गोष्टी. अच्छा 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 त्यांचे लफडे असणार आहे. ते काय हे आता कॉलेजच्या मुलं आणि मुलामध्ये लफडेचं ठरलेलं त्यांचं. बर मग आपल्याला ऑडिशनची तयारी मग आधीच करावं लागेल आहे ना? हा ऑडिशनची काय आता आपण काय करणार आता समजा तुम्ही ज्या काय ठराविक लोक आहेत हे काय करू शकतो आपल्याला माहित आहे. त्यानुसार एखादा रोल आपण फायनल करणारच आहे त्यांना. म्हणजे आपल्या टीमला पण आपण त्यात ऍड करून घेणार. आणि आपण काय करणार ही आपली जी टीम आहे ना, आपली टीमसाठी आपण खास करून ट्रेनिंग ठेवणार 8 दिवस. पैसा परवडते गाडी. बघू आता काय काय होते. माझा जरा विरोध चाललाय. काल मी व्हिडिओ सुद्धा त्याच्यावर मला हॅलो कालच्या ब्लॉग मध्ये मी त्याला सांगितलंय. त्याला मी डायरेक्ट हे केलाय, व्हिडिओज बनवलाय.
कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला माझा? हॅलो, तर बघा मित्रांनो, आपले होते विठ्ठल माने सर होते मंगळवेड्याचे. तर यांनीच आता आपल्याला कॉल केला होता की म्हणलं त्यांनी काहीतरी पिक्चर वगैरे करायचं होते ते. मी आता ऐकलंच आणि ते म्हणत ते असं असं चित्रपट करायचं काय. तर बघू चाललंय आणि तुम्हाला तिथले पण आम्ही ब्लॉग दाखवतच राहू. 20 दिवसामध्ये कंप्लीट चित्रपट करायचं म्हणतात. तर ह्याच्यामध्ये काय डुप्लिकेट काही नाही. आता तुम्ही बघितले आपला जर कॉल वगैरे आला होता त्याच्यामध्ये ठेवतो म्हणले कॉल. आता तुम्ही बघितलं तर बबनला सुद्धा असं मी म्हटले कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं बबनला नको म्हणतोय गाडी घ्यायला आहे, पण काय बबन काय ऐकायलाच तयार नाही. आणि माने सरनं सुद्धा आता सांगितलं गाडी ते घ्यायला नको वाटते. पण बघू आता बबन काय काय म्हणतोय काय नाही त्याच्यावर. उद्या सुद्धा मला वाटतं व्हिडिओ गाडीवर येईल, त्याचं अजून काय म्हणणं आहे ते काय नाही बघायला पाहिजे. चालतंय, बाय बाय.